नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत. मित्रहो, आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूचं जीवनही तितक्याच नैसर्गिक पद्धतीने जगत असतं. त्या जगण्याला आपल्या जगण्याशी जोडणं हा निसर्गाचा एक नियम, निसर्गाची एक मागणी. चराचर निर्माण झालं तेव्हाच लाखो करोडो जीव तयार झाले, सोबत जगत आहेत आणि एकमेकांना सोबत जगण्यासाठी मदत करण्याची मागणीही करत आहेत. ही मागणी अनेकदा कानापर्यंत पोचते पण मनापर्यंत पोचत नाही, मनापर्यंत पोचते पण आचरणात उतरत नाही. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला आपण बघतो आहोत. आजचा विषय हा वन्यजीवांसंदर्भातला आहे. वन्यजीवांसोबत आपलं जगणं संघर्षाचं होत चाललेलं आहे. हा संघर्ष का होतोय, यावर काय उपाय केले जाऊ शकतात, नेमकं कोणी काय करायचं, याविषयी कोणी काही काम करतंय का, हे सगळं आजच्या कार्यक्रमातून जाणून घ्यायचं आहे. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे नचिकेत उत्पाद आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. 12 ते 15 वर्षांचा त्यांचा या विषयातला अनुभव आहे. या ट्रस्टचे ते संचालक आहेत. या पशूंसाठी त्यांची सुटका करणं, काही धोरणात्मक उपक्रम राबवणं, या संदर्भातली जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अनेक संस्थांची मदत घेत, मग त्या सरकारी संस्था असतील, काही याच विषयात काम करणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या काही सामाजिक संस्था असतील, अशा संस्थांसोबत राहून हे काम आणखी पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सर, मी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे सध्या वन्यजीव आणि मानव हा संघर्ष वाढला आहे. नेमकी कारणं काय आहेत या संघर्ष वाढण्याची? या संघर्षाची कलाटणी मिळण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माणसाच्या वाढत्या गरजा. माणूस जसजशी लोकसंख्या वाढतीये तशा तशा गरजा वाढतायत, शहरीकरण वाढतंय, कृषी पद्धतींमध्ये बदल होत आहेत, हवामानातील बदल तर आहेतच. तर या सगळ्या घटकांचा एकत्र येऊन येणारा परिणाम म्हणजे हा कुठेतरी वाढणारा संघर्ष आहे. कारण मनुष्य, उदाहरण घ्यायचं झालं तर आता पुण्यासारख्या शहराला एक 15 ते 20 वर्षापूर्वीचं पुणे आणि आजचं पुणे ह्याच्यात बऱ्याच फरक पडलेला आहे. सगळ्या बाजूने शहर वाढलेलं आहे. त्यामुळे पूर्वी ज्या जागांवरती हे प्राणी राहायचे त्या जागांमध्ये आज मनुष्य पण त्यांच्याबरोबर राहायला लागलाय. आणि एकंदरीत आपला विकास म्हणा किंवा मनुष्य ही स्पीशीज ज्या थराला आत्ता आहे त्याच्यावरती म्हणलं तर आपण फूड चेनच्या सगळ्यात वरती आहोत. त्यामुळे आपली गरज ही नेहमी पहिली ठरवली जाते आणि मग त्याच्यानंतर इतर सगळ्या प्राण्यांच्या गरजा आपण, म्हणजे सॅडली दॅट इज द ट्रूथ. त्यामुळे असं होत चाललंय की जर आपण एखाद्या ठिकाणी राहतो आणि तिथे एखादा वन्य प्राणी दिसला, आढळला, मग तो साप असेल किंवा बिबट्या कधी कधी आपल्या समोर दिसतो किंवा कृषी क्षेत्रांमध्ये कधी कधी त्याचा वावर दिसतो, साप कधीतरी घरात येतो. सो अशा परिस्थितीत जनरली माणसाचं असं म्हणणं असतं की हे प्राणी आपल्या जागेत आलेले आहेत. पण खरं तर असं असतं की आपण सुद्धा तेवढेच त्यांच्या जागेत गेलेले आहोत. आणि ह्याच्यात दोष असा कोणाचा मी म्हणणार नाही, कारण प्रत्येकाला चांगलं जीवन जगण्याची तेवढाच हक्क आहे. सो जर आज मला राहायची सोय उपलब्ध आहे आणि मला जर कोर शहरामध्ये ती जागा घेण्याची माझी ऐपत नाहीये, पण थोडंसं बाहेर जाऊन मी ती घेऊ शकतो, तर मी ती नक्कीच घेणार. पण ते ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला कुठेतरी हे डोक्यात असणं गरजेचं आहे की इथे इतरही प्राणी राहतात आणि त्यांच्याबरोबर आपण कुठेतरी जुळवून घेणं ही काळाची गरज आहे. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं एक एकत्र कारण सांगायचं झालं तर
संघर्ष वाढले. बदल होत आहेत आणि म्हणून संघर्ष वाढलाय. आपण म्हणताना हे म्हणतो की हे सगळं आपण ठरवतो की ते आपल्या जागेत आलेत, आपण त्यांच्या जागेत नाही आलोत वगैरे. तर इथं फक्त आपली जी बौद्धिक पातळी आहे ती जास्त आहे म्हणून आपण सो कॉल्ड विकास केलेत आणि आपल्या लोकसंख्येनुसार आपण आपल्या राहण्याच्या जागा वाढवतो आहेत वगैरे वगैरे. तर ही जी बाजू आहे ती आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे म्हणा किंवा हे विश्व आपलंच आहे या समजामुळे होतंय का? कुठेतरी हो, मला असं वाटतं की कुठेतरी कारण आपल्या बुद्धीचा विकास म्हणा, कारण आपला जो एकंदरीत विकास आहे, डेव्हलपमेंट होणं, टूल्स बनवणं, मनुष्य हा असा प्राणी आहे ज्याच्याकडे अबिलिटी टू रिझन आपण म्हणतो ती आहे की कुठल्याही गोष्टीला का हा प्रश्न विचारणं, बरोबर, ही बौद्धिक पातळी मनुष्याकडे आहे. आणि म्हणून कुठेतरी असं झालेलं आहे की आपण स्वतःला सगळ्यात जास्त सगळ्यात वरचढ समजायला लागलो आणि त्यामुळे आपली गरज ही सगळ्यात पहिली गरज आणि मग इतर प्राण्यांची गरज हा कुठेतरी समज. पण तसं बघायला गेलं तर निसर्गात सगळ्याच घटकांशिवाय निसर्ग पूर्णच होऊ शकत नाही. जर एकाही छोट्या प्राण्याला तुम्ही अन्नसाखळीतनं बाहेर काढलं तर ती अन्नसाखळी कुठेतरी कोलॅप्स होऊ शकते. बरोबर, हे आपण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचा तेवढाच रोल आहे या सगळ्या अन्नसाखळीमध्ये आणि ते कुठेतरी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि एकीकडे विकासासाठी या गोष्टी करत असताना आपण ग्लोबल वॉर्मिंग सारखा प्रश्न आपण म्हणाला, या संघर्षाचं हेही एक कारण आहे. जरी आपण थेट इतर प्राण्यांवर हा अत्याचार करत नसलो तरी निसर्गावर तो अत्याचार होतो आणि आपोआपच ती साखळी पुन्हा कुठेतरी खंडित होतीये. याचा नेमका किती परिणाम होतो? जरी थेट संबंध आला नाही, आपण तिथं जंगलात गेलो नाहीत, त्यांच्या आदिवासात गेलो नाहीत, पण आपण निसर्ग बिघडवत आहोत, त्याचा कुठं कसा परिणाम होतो? नक्कीच परिणाम होतो त्याचा. कारण आपण बघतोय की जसं जसं मागच्या पिढीतले लोक आणि आपल्यामधला एक मेजर फरक जर आपण बघायला गेलो तर ते जास्त जुळलेले होते निसर्गाबरोबर. त्यांचं राहणीमान तसं होतं, त्यांचं दैनंदिन जीवन त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे त्यांचं जीवन असायचं. आपलं कुठेतरी आता कारण आपण शहरीकरणाकडे आलोय, डेव्हलपमेंटकडे आलोय, तिथे कुठेतरी विसर होत चाललाय. पण ते करत असताना त्याचा जो निगेटिव्ह इफेक्ट नेचरवरती किंवा निसर्गावरती होतो तिथे कुठेतरी पुढच्या पिढीला, आता आपण अशा स्टेजला येऊन पोचलोय की पुढच्या पिढीला काही ठराविक प्राणी बघायला मिळतील का नाही या स्टेजला आपण आता येऊन पोचलेलो आहोत. सो त्यामुळे, आणि ते केवळ प्राणी बघण्यावरती सीमित नाहीये, तो प्राणी जर संपुष्टात आला तर त्या साखळीत कुठेतरी तो एक वॉइड निर्माण होईल आणि त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या प्रक्रियेत जी आता ऑटो पायलट मोडवरती मी म्हणेन जी चालू आहे, जे आपल्याला कळत नाही कधी कधी, कारण आपण त्यात डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह नसतो म्हणून आपल्याला जाणवत नाही. ऑक्सिजन मिळतोय, सगळं चालू आहे, त्याला काही पैसे मोजावे लागत नाहीत म्हणून आपण म्हणतो की सगळं व्यवस्थित चालू आहे. पण कुठेतरी एक घटक जर हे झाला, आणि ग्लोबल वॉर्मिंग इज वन ऑफ द मेन रिझन्स फॉर दॅट, आणि म्हणून आपल्याला ती सेन्सिटिव्हिटी किंवा ती जाणीव ठेवणं गरजेचं आहे की हे सगळे घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आपल्या ॲक्शन्सला बॅलन्स करणारी कुठली तरी ॲक्शन करणं गरजेचं आहे. सो म्हणून आजकाल मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये म्हणा वगैरे सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन्स, इको फ्रेंडली कडे जाणं, हे सगळं फार महत्त्वाचे घटक असतात. आणि ते करणं का गरजेचं आहे? कारण आपण आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना कुठेतरी त्या निसर्गाला परतफेड करणं, कुठेतरी गिव्हिंग बॅक टू नेचर, ही भावना असली पाहिजे. भावना नक्की आहेच आहे आणि या भावनेमुळेच पुढची कामं खरं होतात. पण कामं करत असताना काहीतरी त्याला आकार यावा, एक नियोजन असावं. त्यासाठी संस्था खूप चांगलं काम करतात. आपणही या संस्थेत काम करत असताना या गोष्टी निश्चित एका कलेक्टिव्हली प्रयत्नातून आपल्याला पुढे नेता येतात. पण मुळात अशा संस्थांना अधिकृतपणा मिळतो कसा? त्याची नोंदणी कशी होती? त्याची मानकं काय आहेत? मी ज्या संस्थेत काम करतो किंवा आमच्या सारख्या ज्या संस्था आहेत ज्या वन्य प्राण्यांबरोबर काम करतात, तर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वन्य प्राणी हा जोपर्यंत मुक्त आहे तोपर्यंत त्याच्यावरती कोणाचाच अधिकार नाही. पण ज्या वेळेला तो पकडला जातो किंवा ज्या वेळेला कुठल्याही कारणाने तो कॅप्चर केला जातो त्या वेळेपासून तो स्टेट गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी होतो. अच्छा. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हे त्याचे कस्टोडियन्स होतात, त्या होतात वन विभाग हे त्यांचे कस्टोडियन्स होतात. सो अशा कुठल्याही प्राण्यांबरोबर ज्या वेळेला त्यांचे उपचार करायला किंवा त्यांच्या बरोबर काम करायला वन विभागाकडनं अप्रुव्हल असणं हे अत्यंत गरजेचं असतं. सो त्यामुळे तुम्ही जर अशा कुठल्या संस्था किंवा असं कोणाला जर या क्षेत्रात काम करायचं असलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन विभागाबरोबर हे काम करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या परमिशन शिवाय, आणि या कायद्याला काही कारणं पण आहेत. कारण आजकाल उद्या उठून कोणीही म्हणेल की मी आज घरात एक घुबड घेऊन येतो किंवा मी आज घरात एक
पोपट घेऊन येतो कारण मला त्याची काळजी घ्यायची आहे, पण ते बघून अजून 10 लोक त्याचा कसा वापर करतील आणि त्याच्यावरती एक तस्करीचा अँगल किंवा त्याच्यावरती कुठेतरी बेकायदेशीर बंदिवासाचा अँगल येऊ शकतो. हे न होण्यासाठी या क्षेत्रात होणारं काम हे ऑलवेज फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबरच वनविभागाबरोबरच केलं गेलं पाहिजे. आणि आमची संस्था सुद्धा तशीच आहे, वनविभागाकडनं अधिकृत ही आपली संस्था आहे. आणि त्याच्यात मुख्य मुद्दे असे आहेत की कुठलीही स्वयंसेवी संस्था किंवा NGO ज्याला आपण म्हणतो, यांचं काम हे प्रशासनाला किंवा असलेल्या प्रोसेसला कॉम्प्लिमेंट करणं आहे, त्याच्या विरुद्ध जाणं हे नाहीये असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे तुम्ही जिथे जिथे कमी आहे तिथे आपण ती कमी पूर्ण कशी करू शकतो, इथे कुठेतरी प्रत्येक संस्थेने प्रयत्न करायला पाहिजे. कित्येकदा होतं असं की आपल्याला काम करायचं असतं त्या क्षेत्रामध्ये, पण त्याच्यावरती असोसिएटेड असलेले जे गव्हर्नमेंटचे किंवा सरकारचे ज्या प्रोसेसेस आहेत त्या कधी कधी पटत नाहीत किंवा असं होत नाही, म्हणून आपण त्याचं पालन करत नाही. पण ते न होता कुठेतरी एक मध्य साधला गेला पाहिजे, कुठेतरी एक मिडवाया ब्रिज साधला गेला पाहिजे. आणि ते माझ्या मते जर ते केलं, सगळ्यांनी एकत्र येऊनच हे काम होऊ शकतं. प्रत्येकाने आपापलं केलं तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट जो लार्ज स्केलला व्हायला पाहिजे तो होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की जे कुठली संस्था किंवा एखादा इंडिव्हिज्युअल सुद्धा, एखादी व्यक्ती सुद्धा ज्याला अशात काम करायचे, त्यांनी सरकार बरोबर किंवा या प्रशासनाबरोबर काम करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तरच आपण त्याच्यावरती एक डिफरन्स करू शकतो किंवा काहीतरी चांगलं काम करू शकतो. हॅलो सह्याद्रीमध्ये काही क्षणांची विश्रांती, पुन्हा भेटूया. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत नचिकेतजी. नचिकेतजी, आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी मध्यस्थाच्या भूमिकेविषयी म्हणत होतो. तर ही मध्यस्थाची जी भूमिका आहे, वन्यजीव आणि मानव या दोघांच्या संघर्षातली ही मध्यस्थाची भूमिका आहे. पण मला आणखी नेमकं कळलं नाही की ही मध्यस्थाची भूमिका कोण पार पाडतं. ही संस्था शासकीय संस्था का सामाजिक संस्था की हे आणखी कोणी असतात? ही भूमिका ॲक्च्युली बघायला गेलं तर सामान्य माणूस पण पार पाडू शकतो. तेच मला वाटतं. संस्था पार पाडू शकतात, प्रशासन त्यांच्या वतीने पार पाडू शकतं, पण ही व्यवस्थित मांडली जाऊ शकते जर हे सगळे एकत्र येऊन काम केलं तर, जसा आम्हाला अनुभव आलाय. कारण भरपूरदा मनुष्याच्या गरजाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं मी म्हणीन. कारण आपण असं म्हणून चालणार नाही की कारण आता मानवी वस्ती वाढली आहे आणि अमुक अमुक ठिकाणी जर मी उदाहरण परत परत बिबट्या या प्राण्याचं का देतोय, कारण सारखं त्याच्याबद्दल ऐकलं जातं. आज सध्याचा तो विषय खूप. सो बिबट्याचं जर उदाहरण घेतलं तर आपण असं म्हणून चालणार नाही की अरे तुम्ही त्याच्या जागेत राहायला गेलाय त्यामुळे आता तुम्हाला जगलंच पाहिजे, त्याने काही केलं तरी तुमची चूक येते किंवा तुमचा फॉल्ट येतो असं म्हणून नाही चालणार. तर त्यावेळेला कोणीतरी एक अशी एंटिटी किंवा एक असा मध्यस्थ पाहिजे जो मनुष्याची बाजू पण जाणून घेतो आणि प्राण्याची बाजू पण जाणून घेतो. शहरात आपण म्हणू शकतो की शहरात हे म्हणणं सोपं आहे की नाही प्राण्याला पण जगायचा तेवढाच हक्क आहे किंवा, पण ज्या वेळेला आपण थोडंसं गावखेड्याकडे जातो, थोडेसे बाहेरच्या भागांमध्ये जातो आणि ज्या वेळेला वारंवार माझं जर पोट एखाद्या वासरावरती चालतं किंवा बकरीवरती चालतं आणि ती बकरी ज्या वेळेला मारली जाते किंवा दुर्दैवाने कधीतरी मनुष्यावर हल्ला होतो चुकून चकमकीमध्ये, त्यावेळेला त्या माणसाची बाजू पण जाणून घेणं तेवढंच गरजेचं असतं. शेतीचं नुकसान होतं, भरपूरदा पिकांचं नुकसान होतं हरणांकडनं, मोरांकडनं. सो त्यावेळेला भरपूरदा मनुष्याची बाजू पण जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार करून प्राणी सुद्धा सेफ राहतील आणि मनुष्याला सुद्धा त्याचा त्रास होणार नाही, आणि त्रास होणार नाही त्याच्यापेक्षा त्या प्राण्यांबरोबर तो सहजीवनाने कसा राहू शकतो ह्याचा विचार करणारा हा मध्यस्थ आहे. आणि मी म्हणलं तसं हा रोल हा कोणीही पूर्ण करू शकतं. इट कुड बी अन ऑर्गनायझेशन, म्हणजे एखादी संस्था, इट कुड बी अन इंडिव्हिज्युअल किंवा कुठलंही फॉरेस्ट डिपार्टमेंट्स वगैरे, हे तर त्यांचं अविरत काम चालू ठेवलेलंच असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. पण त्याला आपण जर जुळले गेलो तर ते काम अजून व्यवस्थित होऊ शकतं. आणि कधी कधी सरकारही ही भूमिका पार पाडू शकतं. जसं एखाद्यावर आरोप आहेत तर सरकारी वकील त्याची बाजू मांडत असतो 100%. त्यामुळे खूपदा सरकारही हा प्रयत्न करत असेलच. अगदीच 100%. सर, प्रत्येक वेळी एखादा इंडिव्हिज्युअल तिथे जाऊनच ही माहिती देऊ शकेल म्हणा, ही बाजू मांडू शकेल म्हणा, असं होणार नाही. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखादी हेल्पलाईन वगैरे अशी असते का आणि तिचा किती उपयोग होतो? येस. सो नक्कीच, कारण शेवटी प्रत्येकाला आपापलं आयुष्य असतं, प्रत्येकाला त्याच्यात तेवढा वेळ देणं शक्य नसतं. पण ज्या वेळेला मला एखादी गोष्ट, मी एक इंडिव्हिज्युअल सामान्य नागरिक म्हणून जर मला एखादी गोष्ट आढळली की एखादा प्राणी
कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे किंवा जखमी आहे किंवा अशा कुठल्या तरी अवस्थेत आहे, तर 2 महत्त्वाच्या हेल्पलाईन्स आहेत. एक म्हणजे वनविभागाची हेल्पलाईन आहे, जो 4 डिजिट नंबर आहे 1926 असा. परत रिपीट करूया आपण. आणि 1926 हा वनविभागाच्या हेल्पलाईनचा नंबर आहे 1926. आणि आमची संस्था जी पुण्यात कार्यरत आहे, आमचाही हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 91725 11100. परत सांगतो 91725 11100. या दोन्ही हेल्पलाईन या 12 महिने 24 तास चालू असतात. सो कुठलाही पब्लिक फेस्टिवल म्हणा किंवा कुठलाही पब्लिक हॉलिडे असला तरी सुद्धा इमर्जन्सी ही काय सांगून येत नाही. त्यामुळे आपण या हेल्पलाईन्सवरती ऑलवेज तत्पर असतो. ज्यावेळेला कधी कुठला कॉल येतो त्यावेळेला त्याला आपण रिस्पॉन्ड करतो आणि प्रयत्न हाच असतो की लवकरात लवकर तिथे पोहोचून हा जो काय संघर्ष आहे हा थोडासा जर कमी करता आला. आणि एक थोडासा मुद्दा फक्त ह्याच्यात ऍड करतो की संघर्ष हा भरपूरदा फक्त मनुष्याच्या साईडने आपण मांडतो. म्हणजे काय तर माझ्या पिकाचं नुकसान झालं किंवा माझ्या शेळीवरती हल्ला झाला किंवा अशा ज्या घटना आपल्यावरती होतात. पण संघर्ष हा दोन्ही बाजूने असतो. उदाहरण द्यायचं झालं तर मांज्यात अडकलेली घार ही पण मानव वन्यजीव संघर्षाचं उदाहरण आहे, पण ह्याच्यात सफरिंग प्राण्यावरती आहे, मनुष्यावर नाहीये. विहिरीत पडलेला प्राणी हा पण एक मानव वन्यजीव संघर्षाचं उदाहरण आहे, कारण विहीर आपण खणली, इलेक्ट्रिक लाईन आपण टाकली, सो विजेचा झटका लागलेला प्राणी हा पण मानव वन्यजीव. सो संघर्ष हा सतत चालू असतो, फक्त त्याला महत्व तेव्हा दिलं जातं जेव्हा ते आपल्यावरती किंवा मनुष्यावरती त्याचा दुष्परिणाम जाणवतो, त्यावेळेला त्याला थोडंसं जास्त हे दिलं जातं. पण ओव्हरऑल या दोन्ही हेल्पलाईन्सच्या मार्फत आम्ही प्रयत्न करत असतो की जेवढ्या जास्त प्राण्यांपर्यंत पोहोचता येईल तेवढा प्रयत्न करतो. आणि या हेल्पलाईन्स ऑलवेज नोट केल्या लोकांनी तर चांगलं राहील, कारण कधी कधी अशा परिस्थिती येतात ज्यावेळेला आपल्याला माहित नसतं आपण काय करायचं. त्यावेळेला अटलिस्ट काउन्सिलिंग म्हणा किंवा गाईड करतात या हेल्पलाईन्सवरनं, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्या परिस्थितीत काय करू शकता जोपर्यंत टीम पोचते तोपर्यंत. आपण म्हणाल त्याप्रमाणे हा प्रश्न जास्त खेडोपाडी म्हणा, थोडं जंगलाला लागून असलेल्या भागातला थोडा जास्त आहे. तर हेल्पलाईनवर प्रतिसाद कुठून जास्त मिळतो? सो हेल्पलाईनवरती आत्ता सांगायचं झालं तर एक साधारणपणे आम्हाला 100 फोन येतात दिवसाला. 100 फोन येतात. 100च्या 100 फोन कॉल्सना रिस्पॉन्ड करणं म्हणजे तिथे जागेवर जाणं असं नसतं. त्यातले जवळजवळ 60-65% फोन कॉल हे भरपूरदा फोन काउन्सिलिंगने सुद्धा होतात. एक छोटंसं उदाहरण देतो मी की एक आम्हाला फोन कॉल आला होता की अहो माझ्या घराच्या बाहेरच्या झाडावरती एक वटवाघूळ लटकलंय आणि त्याला काहीतरी झालंय का. आता सुरुवात इथपासून होते, कधी कधी जनजागरूकता आणि अवेअरनेस जे आपण म्हणतो ते इथपासून होतं की वटवाघूळ हे उलटं लटकणारच प्राणी आहे ही माहिती नसते. सो त्यावेळेला हेल्पलाईन सांभाळणाऱ्या माणसाने ते सांगणं गरजेचं असतं की दिस इज परफेक्टली नॉर्मल, इथे काही करण्याची गरज नाहीये. कधी कधी मला बाल्कनीतनं माकड बसलेलं दिसते, मग ते माकड पकडायचं का दरवेळेला जाऊन, तर तशी गरज नसते. केवळ त्या माणसाला सांगायचं असतं की ते थोड्या वेळाने निघून जाईल, ती पासिंग टोळी असेल एखादी, ते तिथे थांबले आणि गेले. सो अशा पद्धतीने काउन्सिलिंग कॉल्स पण भरपूर असतात. पण ऍक्टिव्ह कॉल्स दिवसातले म्हणा तर साधारण एक 25 ते 30 ऍक्टिव्ह कॉल्स असतात दिवसाला, जिथे जावं लागतं जागेवरती. आणि त्या 25 ते 30 कॉल्समध्ये भरपूरदा असंही होतं की प्राण्याला दरवेळेला ऍडमिट करून एखाद्या हॉस्पिटलमध्ये आणायची गरज नसते. कधी कधी मांज्यात अडकलेला एखादा पक्षी, हे शहरातलं सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणून मी देतोय, तो त्या मांज्यातनं सोडवल्यानंतर आपोआप उडून जाऊ शकतो जर त्याला फार दुखापत झाली नसेल तर. जर त्याला दुखापत झाली असेल तरच तो ऍडमिट केला जातो, तरच त्याला अशा कुठल्या तरी सेंटरमध्ये, आमच्यासारख्या सेंटरला आणलं जातं. त्याला आपण TTC म्हणतो, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर. ही ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स ह्या अशा फॅसिलिटीज आहेत की सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वन्य प्राण्यांचं हॉस्पिटल. तिथे त्यांना आणलं जातं, त्यांच्यावर उपचार होतात आणि ह्याचा सगळ्याचा एंड गोल हाच असतो की प्राणी परत त्याच्या अधिवासात गेला पाहिजे. आपण आत्ता काही उदाहरणं दिली खरं की त्यांना नेमका मानवाकडे कसा त्रास होऊ शकतो किंवा मानवाच्या विकासाचा त्याला अडसर कसा निर्माण होऊ शकतो, त्याच्या अधिवासात आपण काहीतरी अतिक्रमण करतो आहोत. याशिवाय अनेक गोष्टी सामान्य माणसाला माहितीच नसतात की आपण ह्या करतो आहोत. अशा काही गोष्टी आपण सांगू शकाल की या वन्य प्राण्यांना नेमकं कुठल्या कुठल्या त्रासातून जावं लागतं? सो मनुष्याच्या संपर्कात आल्यामुळे आता भरपूर अशा गोष्टी, बऱ्याच अशा गोष्टी होत चालल्या ज्या अनवधानाने आपल्याकडनं होतात, ज्या आपण कोणी असा विचार करत नाही की हे मी प्राण्याला दुखापत करण्यासाठी करतोय, पण अनवधानाने होतात. म्हणजे मी म्हणलं तसं की रस्ते, कैक रस्ते अशा ठिकाणाहून जातात जिथे आजूबाजूला जंगल परिसर असतो. मग त्या रस्त्यावरती भरपूरदा गाड्यांचा त्यांना ऍक्सिडेंट होतो, गाड्यांचे धक्का लागतात.
इलेक्ट्रिक लाईन्सवरनं कित्येकदा त्यांना विजेचा झटका लागतो. कित्येकदा असंही होतं की विहिरींमध्ये प्राणी पडतात आणि त्यावेळेला त्यांना दुखापत होते. शहरी भागांमध्ये वगैरे भरपूरदा मांजा ही एक घटना झाली. पण कैकदा आपण ग्लू ट्रॅप्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे उंदीर पकडण्यासाठी भरपूरदा ते चिकट जे ट्रॅप्स लावले जातात त्यात भरपूरदा पक्षी अडकतात. कारण त्यात एखादा किडा अडकला, त्याला खायला पक्षी आला आणि तो त्याच्यात अडकून गेला. सो अशा छोट्या छोट्या या सगळ्याचा बेस जर बघायला गेलं तर आपण सुरुवातीला म्हणलं तसं वाढत्या गरजा आणि आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस हे सगळे त्याच्यात येतात. पण बेसिक मेन उदाहरणं ही सगळी म्हणली तर ही भरपूरदा शिकाऱ्याच्या सापळ्यांमध्ये कधी कधी प्राणी अडकतात, त्याच्यातनं त्यांची सुटका करणं गरजेचं असतं. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या आणि बदलत्या हवामानामुळे वगैरे जसं मी म्हणलं तसं प्राणी शहराकडे खाद्यासाठी पाण्यासाठी एकदा येतो. कारण पूर्वी जिथे पाण्याचे स्रोत होते ते आता हळूहळू कमी होत चाललेत कारण हवामान बदलतंय. बरोबर. आणि त्या इथं मानवी हस्तक्षेप नाहीये, म्हणजे तसं सरळ डायरेक्ट नाहीये पण तरीही हा त्रास त्यांना भोगावा लागतो. आणि म्हणून मग ते कधी कधी शहराकडे येतात. हरणांचं उदाहरण भरपूरदा असं होतं की ते शहरी भागाकडे किंवा मनुष्य वस्तीकडे आपण म्हणूया ते जास्त येतात कारण पाणी मनुष्याच्या आजूबाजूला जास्त असतं. आणि मग त्यात कधी कधी कुत्र्यांबरोबर त्यांचा संपर्क येतो. कुत्रे त्यांच्यावर त्यांची शिकार करतात किंवा अशा सगळ्या गोष्टी ज्या होतात, पाळीव कुत्रे मी म्हणतोय. सो या घटना कधी कधी होतात. सो या सगळ्या कुठे ना कुठेतरी मानव निर्मित घटना आहेत, त्याच्यामुळे हा त्रास त्या प्राण्यांना पडतोय. सो आपल्या आजूबाजूला आपल्या आसपास या साधारण कॉमन रिझन्स आहेत ज्याच्यामुळे प्राणी प्रॉब्लेम्स मध्ये पडतात. नक्कीच नचिकेतजी, एकीकडे आपण बुद्धीविषयी बोलतो आहोत, मानवाच्या त्यानं विकास केला, त्याचा त्रास वन्य प्राण्यांना होतोय म्हणत असताना त्याच्याकडे बुद्धी आहे, तसं मनही आहे, भावनाही आहेत. भावना समजण्याची पातळी पण खूप उच्च पातळीवरची आहे. तर मला वाटतं याही दृष्टिकोनातून मानव वन्यजीवांकडे बघायला सुरुवात झाली आहे आपल्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून. अधिक जाणून घेणार आहोतच. आपण हॅलो सह्याद्रीमध्ये थोड्याशा विश्रांतीसाठी थांबतोय. नमस्कार, हॅलो सह्याद्री आपण बघता आहात. नचिकेत उत्पात आपल्यासोबत आहेत आणि आपण वन्यजीव आणि मानव या संघर्षाविषयी बोलतो आहोत. आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी एक मुद्दा खूप छान बोललात की हरणं असतील किंवा पाळीव प्राण्यांच्या संपर्कात त्यांचं येणं असेल, जे हार्मफुल नाही आहेत, खरं ते हिंस्त्र नाही आहेत, अशा प्राण्यांचं मानवाकडे येणं हे मानवाला खरं तर काही घातक नाही आहे. पण कधीकधी शेतीसारखा विषय असेल, त्यांच्या खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळे असेल, मानवाला थोडासा त्रास होऊ शकतो. तो सहन करण्याची आपली पातळी वाढवण्याची गरज आहे का त्याच्यावर काही आणखी उपाय आपल्याला शोधावे लागतील? मला असं वाटतं की सहजीवन ह्या शब्दाकडे थोडासा आता भर देणं जास्त गरजेचं झालं आहे. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे दरवेळेला मानवाच्या संपर्कात येणारा प्राणी हा हिंस्रच असला पाहिजे असं नाहीये. कित्येकदा हरणं येतात, माकडं येतात, ज्याचा संपर्क मानवाबरोबर येतो. सो कुठेतरी नुकसान होतं 100%. पण त्यावरती उपाययोजना आहेत, त्यावरती कॉम्पेन्सेशन दिलं जातं, त्यावरती वनविभाग नुकसान भरपाई त्यांना दिले जाते. ऑब्व्हियसली त्या नुकसान भरपाईने जेवढं पीक वाढलेलं आहे ते काय परत येत नाही, त्याच्यावरती एफर्ट परत द्यायला जातो, हे 100% खरं आहे. जे परत न येणं तर हा एक मुद्दा आहेच आहे. पण माझ्या स्वतःच्या गावाकडचा हा आत्ताचा प्रश्न आहे की हरणांमुळे त्यांना ज्वारी पेरता येत नाहीये. म्हणजे हे जे पारंपरिक पीक होतं त्या भागातलं ते आता नष्ट होण्याच्या मागे आहे. कशासाठी? तर हरणं येतात म्हणून आणि ते खाऊन जात आहेत म्हणून. कुठेतरी ह्याला आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की कुठल्याही प्राण्याच्या 3 मूलभूत गरजा असतात. मनुष्याच्या पण पूर्वी त्याच होत्या, पण आता आपल्या गरजा अजून वाढलेल्या आहेत. पण नाहीतर बघायला गेलं तर अन्न, पाणी आणि निवारा या 3 गोष्टी प्राण्याला जिथे मिळतील तिथे तो आपला ॲडजस्ट करायचा त्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता सोपं उदाहरण द्यायचं झालं तर हरणांचं तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे की जर तितकं साजेसं खाद्य जंगलात राहिलेलं नसेल तर सोपं खाद्य, न्यूट्रिशनल फूड हे पिकांमधनं त्यांना मिळतं. आणि त्यामुळे सोप्या शब्दात उदाहरण द्यायचं झालं तर मला आयती आणून दिलेली राईस प्लेट खाईन का मी जाऊन भात पिकवीन आणि मग खाईन. सो तशातला तो भाग आहे. सो जर मला चांगलं खाणं आयतं मिळतंय तर ते प्राणी त्याच्याकडे वळले जातात. सो तिथे कुठेतरी गरज अशी आहे की त्यांचं खाद्य त्यांना जंगलात जास्तीत जास्त मिळू शकेल आणि त्याच्यासाठी जंगलं ठेवणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. कुठेतरी तो भाग कमी होत चाललाय आणि त्यामुळे या प्राण्यांचं निवाऱ्यासाठी म्हणा, अन्नासाठी म्हणा, पाण्यासाठी म्हणा मनुष्याच्या जवळ येणं, कारण मनुष्य आहे तिथे या 3 गोष्टी आहेत आणि त्यामुळे प्राण्यांचा थोडासा कल मनुष्याकडे यायचा लागतो. त्यांना हे माहिती असतं
बऱ्याचदा की हे धोकादायक आहे, हो. पण त्या धोक्याचा ती रिस्क घेऊन ते प्रयत्न करतात, कारण शेवटी जगण्यासाठी या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत नक्कीच. त्यांना, आणि म्हणून ते मनुष्याच्या जवळ येत असतात. मला बोलता बोलता सहज सुचलं की जर हे अन्नासाठी आणि धान्याकडे येण्याचं त्यांचं हे खाद्य हे कारण असेल, आणि एकीकडे आपण त्यांच्यासाठी काही जंगलं राखीव पण ठेवली आहेत, त्या जंगलात जर हे पीक घेतलं त्यांच्याचसाठी, तर असा काही उपाय होऊ शकतो? अगदीच 100% त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे पीक घेण्यापेक्षा त्यांचं नैसर्गिक खाद्य जे आहे त्याची जर लागवड किंवा त्याचे जर प्रयत्न जास्त केले गेले, जे आता बऱ्यापैकी होत आहेत सुद्धा, प्रयत्न केले जात आहेत काही ठिकाणी जिथे प्रे ऑगमेंटेशन आपण ज्याला म्हणतो, काही अशा व्याघ्र प्रकल्पांमध्ये किंवा राखीव जंगलांमध्ये, कारण शेवटी हे सगळं जीवजीवस्य जीवनम, त्यामुळे जर हरणं त्या जंगलात असतील तर तिकडे राहणारा भक्षक सुद्धा जंगलाच्या आतच राहून ती हरणं खाईल. जर हरणं कमी झाली किंवा हरणं शहराकडे यायला लागली तर त्यांची शिकार करणारा भक्षक सुद्धा शहराकडे यायला लागतो, आणि मग तो तिकडे येतो, त्यावेळेला त्याला सोपं खाद्य सापडतं. सो त्यामुळे कुठेतरी कल जंगलं किंवा राखीव क्षेत्रांमध्ये हे खाद्य त्यांना उपलब्ध करून देणं याच्याकडे असला पाहिजे. आणि जो आहे सुद्धा बऱ्याच अशा धोरणा, बऱ्याच अशा पॉलिसीज, बऱ्याच असे रेस्टोरेशन प्रोग्राम्स आता सध्या चालू आहेत, ज्याच्याकडे त्याचा फोकसच हा आहे की त्यांना ते खाद्य तिथे मिळावं. फक्त जो रेट आहे बॅलन्सचा तो दुसऱ्या बाजूचा जास्त आहे आणि या बाजूचा कमी आहे, त्यामुळे तो बॅलन्स साधणं गरजेचं आहे. आणि तिथेच मग आमच्यासारख्या संस्था, म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की वन्य प्राण्यांबरोबर डायरेक्टली काम करणं म्हणजेच निसर्ग संवर्धन करणं असं नाहीये. कोणी जर एफॉरेस्टेशन प्रोग्राम करत असेल, म्हणजे झाडं लावण्याचा, तर ती झाडं लावताना सुद्धा ती नेटिव्ह झाडं आहेत ना, देशी झाडं आहेत ना, याच्याकडे कुठेतरी, किंवा देशी म्हणण्यापेक्षा त्या भागातली झाडं आहेत ना, याच्याकडे कुठेतरी फोकस करणं गरजेचं असतं. बरोबर. आणि त्याच्याबद्दल जनजागरूकता आहे, आता येतेय, वाढतीये हळूहळू, आणि आशा आहे की ती थोडीशी अजून पुढे अशीच होत राहील आणि हा बॅलन्स थोडासा आपल्याला बेटर मेंटेन करता येईल. नक्कीच. आपण बोलता बोलता शिकारीचा 2-3 वेळा उल्लेख केला की शिकारीच्या ट्रॅपमध्ये ते अडकतात, शिकारी त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना त्रास होतो वगैरे. एकीकडे आपण शिकार ही पूर्ण बेकायदेशीर ठरवलेली आहे. हे प्रकार आणखी किती प्रमाणात सुरू आहेत आणि कसं त्याच्यावर एक बंधन म्हणा, थोडंसं त्याच्यावर आणखी काहीतरी वचक बसेल असा काही प्रयत्न सुरू आहे? मला हे सांगायला आवडेल की वन्यजीव संरक्षण कायदा आणि त्याची पनिशमेंट, म्हणजे त्याच्या उल्लंघनाची पनिशमेंट ही बऱ्यापैकी वेल डिफाईन्ड आहे आणि वनविभाग त्याचं बऱ्यापैकी पालन करतायत. त्यामुळे ऑर्गनाइज्ड क्राईम जो होता पूर्वी, ॲटलिस्ट आपल्या भागामध्ये किंवा आपल्या बाजूला सामान्य माणसाचा जो संपर्क येतो त्या भागामध्ये, किंवा पुणे, सातारा या सगळ्या भागांमध्ये जर बघायला गेलं तर तिथे जे काय थोडेफार प्रकार हे घडतात, हे मोर ऑफ सबसिस्टन्स साठी घडतात, म्हणजे स्वतःच्या उपजीविकेसाठी. म्हणजे काय तर डुक्कर मारायचं कशासाठी, तर ते कोणाला जाऊन विकायचं म्हणून नाही, पण गावजेवण करायचंय किंवा आपल्याला खायचंय म्हणून. सो कन्झम्पशनसाठी हे जास्त प्रमाणात आपल्याकडे होतं. पण त्याचा कधी कधी दुष्परिणाम असा होतो की जर तो ट्रॅप किंवा जर तो सापळा डुकरासाठी लावला असेल तर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही की त्यात डुक्करच येईल, त्यात एखादं तरस अडकतं, त्यात एखादा बिबट्या अडकतो, त्यात इतर प्राणी सुद्धा अडकतात. सो त्यामुळे तो कुठेतरी दुष्परिणाम या प्राण्यांना फेस करावा लागतो. त्यातून आमच्यासारख्या संस्था, कारण आम्ही वनविभागाबरोबर इतक्या संलग्नपणे काम करतो, आम्हाला ज्या वेळेला असे प्राणी ऍडमिट होतात अशा दुखापतीतनं, तर हा डेटा वारंवार वनविभागाला कळवला जात असतो. आणि काही कशा भागांमध्ये वनविभागाने सुद्धा आता बऱ्यापैकी या ऍक्टिव्हिटीज वरती कंट्रोल केलेलं आहे, थांबवलेलं आहे. पण तरी कुठे ना कुठेतरी अशा घटना घडत असतात. फायनली यू कांट कंट्रोल. छोट्याशा स्वार्थासाठी पण कधी कधी या गोष्टी केल्या जातात, पण त्यातनं खूप मोठं नुकसान या वन्यजीवांना होतं. तस्करी, काय हत्ती असेल, हत्तीचे दात असतील, वाघाचं काही कातडी असेल, अशा अनेक गोष्टींसाठी या तस्करी पण होतात. सर, ह्या सगळ्या कामांमध्ये जसं आपण वारंवार वनविभागाचा उल्लेख करत आहात, आणखी कुठल्या कुठल्या विभागाशी आपलं काम जोडलेलं आहे? तसं सांगायला गेलं तर, कारण आमचं मूळ काम किंवा आमच्यासारख्या संस्थांचं मूळ काम हे बचाव या क्षेत्रात आहे. आणि बचावासाठी कैकदा फक्त एक संघटना किंवा एक संस्था कधी कधी या परिस्थितींवरती मात करू शकत नाही किंवा कधी कधी सिच्युएशन्स कंट्रोल करू शकत नाहीत. त्यामुळे आमचा संपर्क या कामामध्ये असताना वनविभागाशिवाय तर होऊच शकत नाही, कारण वनविभाग आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्या बरोबर रादर काम करतो. पण त्याचबरोबर वन्यजीव आपत्ती परिस्थितींमध्ये म्हणा, म्हणजे तस्करी असो किंवा काहीदा शहरी भागांमध्ये किंवा मानवी वस्तींमध्ये प्राण्यांचं
शिरणं असो, कधी कधी ज्या घटना घडतात त्यावेळेला पोलिसांचा एक खूप महत्वाचा रोल असतो, कारण गर्दी जमा होते, लोकांना प्रत्येकाला ते बघायचं असतं. आजचं युग असं आहे की प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे प्रत्येकाला तो फोटो व्हिडिओ टाकून मी कधी तो आधी पोस्ट करतो ह्याच्याकडे फोकस असतो. सो त्यामुळे अनफॉर्च्युनेटली त्याची मदत त्या प्रोसेसमध्ये खूप कमी होते आणि न्यूसन्स जास्त होतो. त्यामुळे मॉब कंट्रोलसाठी पोलिसांचा खूप क्रुशल रोल असतो. कधी कधी मॅनपॉवरची गरज पडते त्यावेळेला, किंवा स्पेशलाइज्ड इक्विपमेंटची गरज पडते त्यावेळेला फायर डिपार्टमेंटचा खूप मोठा, अग्निशमन दलाचा खूप मोठा वाटा होतो. मला आठवतंय एक पिंपरी चिंचवड भागामध्ये 2023 साली शेवटी डिसेंबरमध्ये वगैरे एक बिबट्या आम्ही रेस्क्यू केला होता. तो जाऊन बसला होता एका ज्वारीच्या शेतामध्ये, सगळीकडनं मानवी वस्ती होती. आम्ही जेसीबीचा वापर करून बघितला, इतर गाड्यांचा वापर करून बघितला, पण तो बिबट्या काही दिसत नव्हता. मग त्यावेळेला अग्निशमन दलाची स्कायलिफ्ट गाडी आली, ज्याच्यात वेटनरी डॉक्टर बसून त्या शेताच्या वरती जाऊ शकले आणि म्हणून तो बिबट्या दिसला आणि मग त्याला डार्ट करून सेफली रेस्क्यू करण्यात आलं, काढण्यात आलं. सो आता त्यांच्या त्या गाडीशिवाय हा रेस्क्यू होऊच शकला नसता. सो त्यामुळे अशा भरपूर संघटना आहेत ज्या एकत्र येऊन, आणि आम्ही पण मग ह्याच्यासाठी प्रयत्न करतो की एकत्रित वर्कशॉप्स घ्यावे, एकत्रित प्रत्येकाचा रोल काय आहे ह्याच्यामध्ये तो पण महत्वाचा असतो. रिपोर्टर्सचा मला वाटतं खूप महत्वाचा रोल आहे जागरूकता वाढवण्यासाठी, योग्य त्या बातम्या देण्यासाठी. सो तिथे पण थोडासा फोकस असतो. आणि सामान्य माणसं तर आहेतच. कैकदा जर परिस्थिती फारच चिघळली तर कलेक्टरचा रोल पण येतो, कारण 144 जमावबंदी लावणं ही कधी कधी काळाची गरज होते. त्या परिस्थितीची एवढी गर्दी वाढू शकते, होऊ शकते, काही काही परिस्थिती अशा झालेल्या आहेत. मग त्यावेळेला 144 पास करणं किंवा जमावबंदी पास करणं हे त्यांच्याकडनं झालं की मग पोलीस त्याची अंमलबजावणी करू शकतात. सो त्यांचा रोल पण कधी कैकदा येतो. अशा भरपूर भागीदारक संघर्षाच्या परिस्थितीत किंवा आमच्या कामाच्या परिस्थितीत असतात. इतर काही संस्था आहेत ज्या त्यांना जमेल त्याप्रमाणे आमच्या कार्याला जुडतात आणि मग एकत्र येऊन आम्ही हे रेस्क्यूज करतो. सो इतर स्वयंसेवी संस्था तर आहेतच, पण पोलीस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ह्या सगळ्यांचा खूप क्रुशल रोल आहे या सगळ्या परिस्थितींमध्ये. भरपूरदा इलेक्ट्रिसिटी काही गावांमध्ये रात्री येते, मग रात्री येते त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी चालू करण्यासाठी जावं लागतं आणि त्यावेळेला वन्य प्राण्याबरोबर कधीतरी संपर्क येतो. मग त्या डिपार्टमेंटचा पण कधीतरी रोल असतो की जर कुठे प्रयत्न करू शकलो की जिथे अशा काही घटना आहेत तिथे हे डे टाइमला करता येऊ शकतं का, म्हणजे पॉवर. सो अशा भरपूर वेगवेगळ्या घटकांचा किंवा वेगवेगळ्या संस्थांचा तिथे एकत्र येण्याचं काम होतं आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. वा, खरंच खूप वेगवेगळे असे अँगल आहेत, वेगवेगळा विचार यावर होऊ शकतो. अनेक विचार आणखी शिल्लक पण आहेत बोलायचे. थोडीशी विश्रांती आणि मग पुन्हा आपण हॅलो सह्याद्रीमध्ये भेटणार आहोत. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. नचिकेत उत्पाद आपल्यासोबत आहेत आणि वन्यजीवांविषयी आपण बोलतो आहोत. त्यांना कमीत कमी त्रास कसा होईल मानवापासून याविषयी आपण विचार करतो आहोत. हा विचार करत असताना नचिकेतची विश्रांतीला जाण्यापूर्वी मला एक सहज असं सुचलं की खूपदा गावापर्यंत येतात, वस्त्यांपर्यंत येतात आणि कधी कधी वाटतं की म्हणजे काही कारणच नव्हतं, इथं काय त्याला खायला मिळणार होतं का, इथं कुठलाही जरा हिंस्र प्राण्याचा आपण विचार केला, मांसाहारी प्राण्यांचा विचार केला तर हा का आला असावं, कधी कधी हे कोडं पडलेलं असतं. आणि मग कधी कधी हेही बोललं जातं की ते बदला घेण्यासाठी येतात. प्राण्यांच्या बाबतीत, सापांच्या बाबतीत बहुतेक वेळा हे बोललं जातं. तुमचा काय अनुभव याबाबत? या क्षेत्रामध्ये काम करताना किंवा या प्राण्यांना इतक्या जवळनं बघत असताना एक गोष्ट मात्र खात्रीने मी सांगू शकतो की त्यांचं आयुष्य खूप सिंपल असतं. मनुष्यासारखं ते इतकं कॉम्प्लिकेट करत नाहीत, एवढ्या इमोशन्स त्यांना नसतात. म्हणजे जरी असल्या तरी सुद्धा त्यांच्या हायरार्कीजमध्ये असतात. मनुष्याकडे बदल्याच्या भावनेने किंवा सूड उगवण्यासाठी इतका अनफॉर्च्युनेटली प्राणी विचार करू शकत नाहीत. दॅट इज द सायन्स फॅक्ट. म्हणजे जर तेवढा विचार प्राण्यांना करता आला असता तर आज त्यांनी तेवढी प्रगती केली असती. सो त्यामुळे कैकदा हे प्राणी मनुष्याच्या आजूबाजूला येण्याची कारणं आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे सोपी अन्न, पाणी आणि निवारा एवढीच असतात. आपल्याला कधी कधी जाणवत नाही की हे पण त्यांचं अन्न असू शकतं आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की इथे येण्याचं तर त्या प्राण्याला काहीच कारण नव्हतं. सोपं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे सापाचं उदाहरण तुम्ही घेतलं तर कैकदा आता आपल्याकडे एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला मी की साप कैकदा आपल्याकडे ज्यावेळेला दिसतो किंवा गावांमध्ये वगैरे
भीतीच्या भावनेने वगैरे लोक कधी कधी सापाला मारतात, कधी कधी तो साप कारण मी काही नाही केलं तर मला काहीतरी करेल ही एक सोपी भावना त्याच्यात असते. कोणी हा विचार करून चालत नाही की या सापाला मारायचंय मला, पण त्या प्रसंगामध्ये असं होतं भरपूरदा. आता उदाहरण द्यायचं झालं तर तो साप मारत असताना जी काय काठी किंवा जो काय दगड वापरला जातो भरपूरदा, तो दगड किंवा ती काठी परत कधी धुवून ठेवली जात नाही, तो तिथेच टाकलेला असतो. मग त्याला त्या सापाचा वास लागलेला असतो कित्येकदा. आणि मग जर मारला गेलेला साप उदाहरणार्थ मादी असेल तर तिच्या वासामागे कधी कधी नर, कारण त्याला तिथे तो वास येत असतो, कधी कधी तिच्या जवळ येऊ शकतो. आणि त्यावेळेला माणसाला असं वाटतं की हा बदला घ्यायला आलाय कारण मी मारले म्हणून. पण देर इज सायन्स बिहाइंड इट. बिबट्याचं म्हणायचं झालं तर आता आपल्या डोक्यात किंवा आपण टीव्हीवरती बघितलेलं असतं की बिबट्याची शिकार ही हरणं आहेत, बिबट्या हरणांची शिकार करतो वगैरे, किंवा गुरांची वगैरे आपण काही ठिकाणी ऐकतो वगैरे. शहराच्या आजूबाजूला तर आता गुरंही नाहीयेत, बरोबर, किंवा हरणही तेवढी नाहीयेत, मग बिबट्या काय येतो. तर शिकारीचं स्वरूप बदललंय. हरणं नाहीयेत आता, पण आता कुत्रे आहेत, पाळीव कुत्रे सुद्धा, पाळीव कुत्रे आहेत, भटके कुत्रे आहेत इतके. सो मी नेहमी आमच्या जागरूकतेच्या कार्यक्रमांमध्ये लोकांना सांगतो की एखाद्या हरणाची शिकार करणं बिबट्यासाठी हे 10-15 वेळा प्रयत्न केल्यावरती एखादं हरण जंगलामध्ये मिळतं. पण मानवी वस्तीजवळ तर दर 200 मीटरला बुफे लागलाय, इतकी कुत्री आहेत. सो त्यामुळे खाद्य सोपं उपलब्ध आहे आणि त्यामुळे ते त्याच्याकडे भरपूरदा आकर्षित होतात, त्या ह्याच्याकडे वळले जातात. सो लॉंग स्टोरी शॉर्ट, अनफॉर्च्युनेटली त्यांचं एवढं थिंकिंग नाहीये, और फॉर्च्युनेटली फॉर अस मी म्हणेन की बदला घेता येईल किंवा वगैरे. ते सोप्या त्यांच्या गरजांसाठी ते आपल्याकडे येत असतात. त्याला माणूस कुठेतरी हे अँगल्स लावतो की तो बदला घ्यायला आलाय किंवा असं काहीतरी आलंय, कारण कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं, कधीतरी चुकीची माहिती पसरलेली असते आणि तिथनं हे होतं. बरोबर. भावनांविषयी आपण बोलत होतो त्यांच्या. खूपदा काही व्हिडिओ आपण असे बघतो की 4-5 रानटी किंवा मोकाट कुत्र्यांनीच एखाद्या बिबट्याला पळवलंय वगैरे. तर इथंही हा भावनांचा खेळ कसा असतो त्यांचा? कुठल्या ताकदीनं म्हणा, कुठल्या ॲग्रेसिव्हनेसनं 4 कुत्री एखाद्या बिबट्याला पळवू शकतात? शेवटी इट्स स्ट्रेंथ इन नंबर्स, एकीचं बळ येते. आणि त्यांनाही माहिती आहे किंवा त्यांनाही हे माहिती असतं की त्या प्राण्याचा मला धोका असू शकतो, म्हणून मग ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते प्रयत्न करतात, तेवढं बळ प्रत्येकाला एकीचं बळ मिळतं आणि मग ते त्यावेळेला कधी कधी त्या बिबट्याला पळवून लावतात. बिबट्या सुद्धा खूप स्मार्ट प्राणी आहे. तर मी ऑलवेज म्हणतो की तो असा प्राणी आहे की बचेंगे तो और भी लढेंगे, या ह्याचा तो प्राणी आहे. सो त्यावेळेला तो असा विचार करत नाही की मी बिबट्या आहे, मी कसं काय कुत्र्यापासून पळून जाईन. तो त्यावेळेला परिस्थिती बघतो आणि तो तिकडनं निघून जातो की इथे आवाज होतोय, कुत्रे मागे लागतात त्यावेळेला आवाज होतो, ते भुंकतात, तर इतर माणसांना पण त्याच्याबद्दल कळतं. सो त्याचं जे सिक्रेटिव्ह नेचर आहे ते निघून जातं. सो ते तो कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणून तो ती जागा त्यावेळेला सोडून देतो आणि मग परत साजेसा ज्या वेळेला मौका मिळतो त्यावेळेला तो प्रयत्न करतो परत. सो त्यामुळे इट इज प्लेन अँड सिम्पल. जागा माझी ही जागा आहे आणि माझ्या जागेत दुसरा प्राणी आल्यावरती जी टेरिटोरियल हे असते त्याच्यातले हे जनरली इंटरॅक्शन्स असतात. नक्कीच. अनेक प्रयत्नांमध्ये तुमच्या अनुभवावरून काही बदल करावे असे वाटत असतील, काही साधनं जुळवावीशी वाटत असतील की या अनुभवात आपल्याला हे साधन कमी पडलं, तर ह्या सगळ्या विशेषतः तुमच्या व्हॅनमध्ये जिथं उपचार करायचे आहेत तिथं अनेक साधनांची जुळवाजुळव रोज वेगळ्या पद्धतीने करावी लागत असेल, वेगळ्या कारणांनी करावी लागत असेल, यावर कसा विचार केला जातो आणि काय कसं असतं? आमच्या संस्थेच्या ज्या संस्थापिका आहेत नेहा पंचमी, त्या नेहमी म्हणतात की प्राणी आहे म्हणून त्याला सेकंडरी ट्रीटमेंट दिली गेली नाही पाहिजे, त्यालाही तेवढाच हक्क आहे जगण्याचा. सो त्याला मदत करायला सुद्धा आपल्याला तेवढीच संसाधनांची गरज आहे आणि ती आपण एकत्र केली पाहिजेत. म्हणजे रेस्क्यू करताना म्हणा, जर योग्य इक्विपमेंट वापरलं गेलं तर प्राण्यालाही कमी त्रास होतो आणि मनुष्यही सेफ राहतो. या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे. सो त्यामुळे छोट्या छोट्या दर रेस्क्यू नंतर इनफॅक्ट आमच्याकडे आमची एक इंटरनल मीटिंग होते ज्याच्यात आम्ही बघतो की काय अजून बेटर करू शकलो असतो, काय चांगलं होऊ शकलं, आणि मग त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट गरजेचं आहे का इक्विपमेंट अपग्रेडेशन गरजेचं आहे, या दोन्ही ऍस्पेक्ट्स वरती बोललं जातं. आणि जिथे जी उणीव आहे ती भरायचा आम्ही प्रयत्न करतो. ड्रोन्सचा वापर आता बऱ्यापैकी आम्ही करतो. थर्मल ड्रोन्स म्हणजे रात्री आपण ड्रोन उडवून प्राण्यांचा मागोवा घेऊ शकतो अशी केपेबिलिटी आता आहे. सो मनुष्य पूर्वीच्या काळात जर असं कधी रात्री करायची वेळ आली तर मनुष्याला आज शिरण्या पलीकडे किंवा मनुष्याला तो मागोवा घेण्या पलीकडे दुसरा पर्याय नव्हता. आज ड्रोन्सने ते खूप सेफ झालेलं आहे
मनुष्याला त्या ठिकाणी जावं लागत नाही, स्वतःच्या कुठल्याही जीवाला काही हे करावं लागत नाही किंवा प्राण्याच्या जीवालाही धोका उत्पन्न होत नाही. सो त्याचा वापर आम्ही आता करतो. हॉस्पिटल जे आमचं आहे त्याच्यामध्ये एक्सरे म्हणा किंवा त्याच्यामध्ये लागणारी गॅस अॅनेस्थेसिया सिलेंडर्स म्हणा, कारण हे वन्य प्राणी ज्यावेळेला आपण त्यांच्यावर उपचार करतो त्यावेळेला कुत्रा, मांजर, गायींसारखा त्यांना माणसाची सवय नसते त्यांना, त्यामुळे त्यांना नुसतं धरून टेबलवरती ठेवलंय आणि तो प्राणी शांतपणे पडलाय असं होत नाही. एकदा त्यांना थोडासा अॅनेस्थेसिया द्यायला लागतो, म्हणजे ते शांत होतात आणि मग त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करता येतात. आणि जर ते नाही केलं तर तो प्राणी तणावात जातो आणि त्यातनं भरपूरदा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो दुखापत छोटीशी असते पण त्या तणावामुळे कुठेतरी त्याचा जीव जाऊ शकतो. सो ते टाळण्यासाठी गॅस अॅनेस्थेसिया सिलेंडर्स म्हणा, सो या सगळ्या गोष्टी. सो ही काही छोटी उदाहरणं मी दिली फक्त, पण आमचा पण सतत प्रयत्न हाच असतो की जी कुठली चांगली इक्विपमेंट्स आहेत, जे कुठले चांगले संसाधनं आहेत, त्याचा वापर आपण करू शकतो का प्राणी आणि मनुष्य दोघांनाही सेफ ठेवण्यासाठी आणि दोघांनाही कमीत कमी त्रास होण्यासाठी. सो या फील्डमध्ये, हे फील्ड पण तसं नवीन आहे, बचाव पुनर्वसन हा कॉन्सेप्ट आपल्याला रिसेंटली कळलेला आहे. म्हणजे गेल्या 30-35-40 वर्षात आपल्याला ॲज अ कंट्री, कारण 1972 साली वन्यजीव संरक्षण अधिनियम आला आणि त्याच्यानंतर आपल्याला कळलं की वन्यजीवांना संरक्षण देण्याची गरज आहे आणि तिथून ही सगळी सुरुवात झाली. सो त्यामुळे आम्ही पण नवीन नवीन साधनं, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन टेक्निक्स तयार करायचा प्रयत्न करत असतो किंवा करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून फक्त आम्हालाच नाही इतरांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. जर दुसरीकडे कुठे जिथे आम्ही पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी, म्हणजे आज आमची 105 जणांची टीम असली तरी सुद्धा आम्ही काय सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकत नाही. मग त्यावेळेला आम्ही कशा काही गोष्टी केल्या आहेत ज्याचा फायदा इतर कोणाला होतोय का, ह्याच्यासाठीच्या प्रयत्नात आम्ही पण व्यवस्थित टेक्निक्स निर्माण करायचा प्रयत्न करतो, इक्विपमेंट्स वापरायचा प्रयत्न करतो. 105चा आकडा आता आपण सांगितलं, हे 105 24 तास या कामात असणारे लोक आहेत का आपलं काम करत त्यांना या गोष्टी करायला लागतात? सो मी म्हणलं उपलब्ध आहे, कसे उपलब्ध असतात, किती तास? सो मी म्हणलं त्याप्रमाणे जसे इतर जॉब्स आहेत, एखादा माणूस बँकेत नोकरी करतो, 9 ते 6 बँकेत जातो, किंवा एखादा डॉक्टर असतो त्याच्या क्लिनिकची एखादी वेळ असते, किंवा सो असे जसे वेगवेगळे जॉब्स आहेत तसाच हाही एक जॉब आहे. हे सगळेच्या सगळे लोक हे नोकरी म्हणून हे काम करतात. म्हणजे नोकरी म्हणून हे म्हणणं चुकीचं राहील, कारण कुठेतरी पॅशन पण लागतो, कुठेतरी ह्या काम करायची इच्छा पण लागते. पण नाही म्हणलं तरी जर त्याच्यातनं काही न मिळता किंवा काही पैसे न मिळता माणूस एक ठराविक लिमिटपर्यंतच ते काम करू शकतो. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच हे सगळे 105 लोक हे एम्प्लॉईज आहेत, ह्यांच्या पण शिफ्ट्स असतात, हे पूर्णपणे त्यांना त्याचा पगार मिळतो आणि ते ह्याच्यात काम करतात. आणि त्याचं कारण आहे, जर ते नाही केलं तर तेवढं डेडिकेशन राहत नाही, तेवढी अकाउंटेबिलिटी राहत नाही. भरपूरदा व्हॉलेंटरीली जर एखादं काम केलं तर मी म्हणेन की बाबा मला आज नाही वेळ मिळाला, मी नाही आलो, पण एवढे प्राणी जे ऍडमिटेड आहेत त्यांचं खाद्य रोजचं, त्यांना त्यांची काळजी मिळणं, त्यांच्यावरती उपचार होणं, हे सगळं गरजेचं असतं, ते वेळच्या वेळी होणं गरजेचं असतं. म्हणून ती अकाउंटेबिलिटी असण्यासाठी हे सगळेच्या सगळे हे एम्प्लॉईज आहेत आणि हे सगळे ॲज अ नोकरी म्हणून आमच्या बरोबर काम करतात. शिफ्ट म्हणाला पण त्याच्यामुळं मला आठवलं की काही प्राण्यांना रात्रीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असणार आहे. अगदी बरोबर. म्हणून ह्या शिफ्ट आहेत का आणखी काही का? अगदी बरोबर. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर भरपूरदा पक्ष्यांची पिल्लं सापडतात आम्हाला. आता तुम्ही निसर्गात बघितलं तर पक्ष्यांची आई त्यांना दिवसभरातनं 5, 6, 7, 8 वेळा खायला घालते, सतत थोड्या वेळाने येते आणि खायला घालते. मग तेच आम्हाला पण करावं लागतं जर त्या पक्षाला हवी तशी वाढ मिळायची. घुबडासारखा पक्षी तर रात्री खातो. कित्येकदा असं होतं की काही पक्षी हे सकाळी खातात. सो आमच्यातले काही जे लोक आहेत ते सकाळी 6:30 वाजता काम सुरू करतात आणि रात्री 10:30-11 वाजेपर्यंत काम चालू असतं. आता एक माणूस हे सलग करू शकत नाही, म्हणून मग आम्ही शिफ्ट्समध्ये लोकांना सॉर्ट ऑफ रोटेट करतो. म्हणजे थोडासा, कारण ह्या कामात ताण पण तेवढाच आहे, तणाव तेवढाच आहे. प्राणी जखमी ऍडमिट होतात भरपूरदा, अशा परिस्थितीत होतात की एकदा ते जगत नाहीत, कधी कधी ते येईपर्यंतच त्यांचा मृत्यू होतो. हे बघणं रोज, हे सगळं करणं, ह्याचा स्ट्रेस होतो भरपूरदा. सो तो पण थोडासा ईज झाला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये काम केल्यासारखं येते, आपण पेशंट्स बघतो, सो त्या लोकांना तसाच सेम नेचर आहे हा. पण नक्की खरं खूप मोठा असा विषय आहे, आपल्याला एवढ्या वेळात बसवणं तसा तो अवघड आहे. थोडीशी विश्रांती घेऊ, आणखी थोडंसं बोलूयात. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. यात काही गोष्टी प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातूनही कराव्या लागत असतील, त्याविषयी थोडंसं काय सांगता? प्रतिसादात्मक काम करत असताना, इमर्जन्सीजना रिस्पॉन्ड करत असताना
ती आली की त्याला रिस्पॉन्ड करावं लागतं, हे तर काम सुरूच असतं. पण ते होऊ नये म्हणून पण भरपूर काम केलं जातं. म्हणजे आमच्यासारख्या संस्था किंवा इतरही संस्था ह्यांचा एक खूप मेजर रोल ह्याच्यात आहे की जागरूकता, जनजागरूकता, लोकांमध्ये अवेअरनेस पसरवणं या गोष्टीचा हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही पण करत असतो. जवळजवळ म्हणायला गेलं तर महिन्याला एक 650 ते 700-800 प्राणी, 600 ते 800 प्राणी रेस्क्यू करतो. पण त्याचबरोबर 5000 लोकांपर्यंत पण जनजागरूकता करायचा दर महिन्याला प्रयत्न असतो आमचा. त्याचं कारण म्हणजे मी म्हणलं तसं की मला जर जखमी पक्षी सापडला तर मी काय करायला पाहिजे हेच जर मला माहीत नसेल तर आपोआपच माझ्या कुठल्या तरी कृतीमुळे त्या प्राण्यावरती अजून कुठला तरी दुष्परिणाम होऊ नये किंवा अजून तो संकटात येऊ नये, जेणेकरून तो जोपर्यंत हॉस्पिटलला पोहोचतो आता तो इररिपेरेबल आहे किंवा आता त्याच्यावर काहीच करू शकत नाही, असं काहीतरी होऊ नये हे लोकांना सांगणं भरपूरदा गरजेचं असतं. सगळ्यात सोपं उदाहरण देतो मी की आता आपण जखमी पक्ष्यांबद्दल बोलत होतो म्हणून की जखमी पक्षी सापडला की पहिले लोकांची प्रतिक्रिया असते की त्याला काहीतरी खायला घालणं. कारण मनुष्यासाठी किंवा पाणी पाजणं, किंवा मनुष्यासाठी त्याची काळजी घेणं म्हणजे खाद्य हे असतं. मी दरवेळेला सेशन्समध्ये लोकांना सांगतो हे की तुम्हाला कसं वाटेल की जर तुम्ही सायकलवरनं जाताय किंवा कुठेतरी एखादं मूल खेळतंय प्लेग्राऊंडमध्ये, ते पडलं, त्याला लागल्या कोणीतरी एखादा वडापाव दिला हातात की खा म्हणून, तर ते असं म्हणण्यासारखं आहे. तर त्यावेळेला तुमच्या शरीराची गरज ही उपचाराकडे असते. सो आपण त्याच्याकडे फोकस करणं जास्त गरजेचं असतं. आता हे भरपूरदा लोकांना माहीत नसतं म्हणून लोक या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न करतात. सो आयडियली तुम्ही काय करायला पाहिजे तर एखादा बॉक्स घ्यायचा, त्या बॉक्समध्ये तो पक्षी ठेवून द्यायचा आणि एखादी रेस्क्यू टीम किंवा वन विभागाला कळवायचं, म्हणजे ते येऊन त्याला प्रतिसाद देऊन त्याला हवंय ती गोष्ट देऊ शकतात. कित्येकदा होतं काय, लोक फक्त खाद्यात थांबत नाहीत, कित्येकदा त्या पक्षाला फोर्सफुली खायला घालतात की अरे तो खाल्लं नाहीये त्याने. भावना चांगली असते, त्यात भावना वाईट नसते, पण त्या फोर्सफुली खाण्यामध्ये आपल्याला कधी कधी कळत नाही की पक्ष्यांची श्वासनलिका आणि अन्ननलिका अगदी जवळ असते. आता ते खाद्य अन्ननलिकेत न जाता श्वासनलिकेत गेलं तर गुदमरून तो पक्षी मरू शकतो. पण हे माहीत नसतं लोकांना, त्यामुळे करायला जातो आपण चांगलं, पण कधी कधी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांना कळणं गरजेचं आहे आणि म्हणून हे प्रतिबंधात्मक उपक्रम गरजेचे आहेत. यासोबतच एकूण जे कार्य आहे त्यांना स्वतःचा अधिवास नैसर्गिक पद्धतीनं मिळणं एवढंच आपला एकूण उद्देश आहे. त्याचा उपचार करणं असेल, त्याला त्या संकटातून बाहेर काढणं असेल, पण शेवटी त्याला त्याचं जीवन देणं हा आपलं अंतिम उद्देश असणार आहे. 100%. त्यात कुठल्या अडचणी येतात, त्यांचं पुनर्वसन म्हणा, तिथं त्यांना परत पाठवण्यात अडचणी काय असतात? नक्कीच. सो आपल्याकडे मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की आपल्याकडे वन्य प्राणी जंगलात काय करतात किंवा कसे राहतात ह्याच्याबद्दलची बऱ्यापैकी माहिती आता विथ रिसर्च आणि ऑल आहे. ते झू मध्ये कसे राहतात किंवा झूज मध्ये कसे राहतात ह्याच्याबद्दलचाही अभ्यास लोकांनी केलेला आहे की एखादा वाघ बंदिस्त एखाद्या झू मध्ये त्याचं वर्तन कसं असतं ॲज अपोज टू वाईल्ड मध्ये कसं असतं. आमचा रोल या दोन्हीच्या मध्ये येतो. आमच्याकडे असतो वाईल्ड ॲनिमल ज्याला परत वाईल्ड मध्ये सोडायचं असतं, पण त्याला तात्पुरतं कॅप्टिव्हिटीत किंवा तात्पुरतं त्या बंदिवासात ठेवणं गरजेचं असतं उपचार करण्यासाठी. सो त्यामुळे कित्येक अशा घटना घडतात जिथे एखाद्या प्राण्याबद्दल ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स किंवा त्याला कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे, त्याला काय प्रोसेसेस फॉलो केल्या पाहिजेत या रेडिली अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे आम्ही आमचं लिटरेचर आता बनवतोय, आम्ही ती माहिती ओपन हे करायचा प्रयत्न करतोय की इतर कोणाला जर ते करायचं असेल तर त्याचा त्यांना फायदा हो, आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या त्यांना येऊ नये. म्हणजे मला आठवतंय पहिलं खवले मांजर ज्या वेळेला आमच्याकडे आलं होतं, पँगोलिन ज्याला आपण म्हणतो, तर पँगोलिनना उपचार करण्याबद्दल आपल्या देशात काहीच माहिती उपलब्ध नव्हती. मग त्यावेळेला साऊथ आफ्रिकेच्या वेटरनरी डॉक्टर्स बरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आमच्या वेटनरी डॉक्टर्सने आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं, कारण त्यांना त्याच्या केसेस भरपूर येतात, आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कशी ट्रीटमेंट करता येईल. सो दर अनुभवातनं शिकावं लागतं. शिकणं हे अजूनही आमचं कंटिन्युअस आहे, असं भरपूर प्रोसेसेस येतात. सो अशा काही अडचणी आहेत की रेडिली अवेलेबल माहिती नाही आहे, आम्हाला शिकून ते करावं लागतं, पाहून ते करावं लागतं. खूपदा आपण पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करण्याचा किंवा त्यांना खूप जास्त अनुभव आहे असं समजून घेऊन त्यांचं काहीतरी मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण अनेक प्रजाती ह्या भारतीय आहेत, त्यातला अनुभव आपला मोठा असेल. कधी असं झालंय की त्यांनी आपली मदत घेतली आहे? अगदी 100% तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या बरोबर ज्या वेळेला संवाद साधतो त्यावेळेला प्रिन्सिपल्स फक्त त्यांनी काय वापरली ह्याच्यावरती फोकस करतो. ॲज इज कॉपी पेस्ट करता येत नाही, कारण त्यांची प्रजाती वेगळी असते, आपली प्रजाती वेगळी असते. सो त्यामुळे आपल्याला आपल्याप्रमाणे करावं लागतं. सो अशा
घटना झालेल्या आहेत मागे सुद्धा किंवा वारंवार होत असतात की कधी कधी आम्ही एखादा सोडलेला प्राण्याचा व्हिडिओ बघून बाहेरनं आम्हाला कॉन्टॅक्ट केलं जातं की अच्छा तुम्ही या प्राण्याचं पुनर्वसन करून ह्याला परत सोडलं, तुम्ही काय काय केलं, तुम्ही काय शिकलात, आम्हाला त्याची मदत होऊ शकते का. सो ही गिव्ह अँड टेक आता हळूहळू सुरू झालेली आहे आणि ती गरजेची पण आहे, कारण हे क्षेत्र असं आहे की हे नवीन क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये फार माहिती नाही आहे. सो कोलॅबोरेट करूनच ह्याचा पुढे जाऊ शकतो. सो चांगल्या गोष्टी ज्या ते करतात त्या नक्कीच घ्याव्यात आणि आम्ही घेत असतो, आम्ही प्रयत्न करत असतो, पण आपल्या सुद्धा त्यांना देत असतो म्हणजे त्यांना त्यातनं अनुभव मिळून जर ते काही चांगलं करू शकले तर. आत्तापर्यंत आपण असं करावं तसं करावं, हे करता येईल ते करता येईल याविषयी बोललो, पण खूपदा प्रत्यक्ष अनुभव हा तुम्हाला खूप गोष्टी सांगून जातो, शिकवून जातो. आपण प्रत्यक्ष फील्डवर काम करता, एखादी अशी घटना म्हणा, एखादा असा अनुभव सांगा की त्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी लोकांना सांगता येतील, हे करा हे नका करू. बऱ्यापैकी आपण आत्ता जे बोललो त्याच्यात बऱ्यापैकी उदाहरणं मी दिली अशी की जे लोकांनी करायला हवं किंवा करू नये वगैरे. पण मी म्हणलं त्याप्रमाणे की फील्डवरचा अनुभव माझा जर सांगायचं झालं तर हाय टेन्स सिच्युएशन्स ज्या वेळेला येतात त्यावेळेला कैकदा मला वाटतं म्हणजे मानव वन्यजीव संघर्षाची ॲक्च्युअल परिस्थिती किंवा मी त्याला इमर्जन्सी म्हणेन, आपत्तीची ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला लोकांनी स्वतःचा रोल जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्यावेळेला कमोशन गडबड ही खूप असते आणि प्रत्येक एंटिटीने आपापलं काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्या लोकांचा सहभाग सुद्धा तेवढाच गरजेचा असतो. सो त्यामुळे म्हणजे मला एक आठवतं आहे की आत्ता रिसेंटली निगडी भागामध्ये, निगडी प्राधिकरणामध्ये बिबट्या शिरला होता आणि आमच्या टीमने तो रेस्क्यू केला. सो त्यावेळेला ही सगळी सोसायटी जी होती ही बंगलोजची सोसायटी होती आणि त्याच्यात मध्ये कुठेतरी बिबट्या आढळला होता आणि आम्ही त्याच्या मागावरती होतो, शोध घेत होतो. पण म्हणजे मी हे उदाहरण एवढ्यासाठी देतोय की जर लोकांनी त्यांचा रोल चोख पार पाडला तर किती पटकन. सो आम्ही 9:30ला तिथे पोचलो होतो. लोकांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही घरातच थांबा, बाहेर येऊ नका, कारण कुठेतरी संपर्क येऊ शकतो. लोक खूप कोऑपरेटिव्ह होते आणि त्यामुळे आम्ही तासाभराच्या ह्याच्यातच तो बिबट्या रेस्क्यू करून तिथनं बाहेर सुद्धा पडलो आणि फास्ट, म्हणजे कुठलीही मनुष्यहानी झाली नाही, कुठलाही जी होऊ शकली असती जर लोकांनी हे ऐकलं नसतं तर. सो मला असं वाटतं की ज्या वेळेला प्रशासन किंवा रेस्क्यू टीम्स त्यांचं काम करत असतात किंवा ते ज्या वेळेला रिक्वेस्ट करतात त्यावेळेला त्या इन्स्ट्रक्शन्स थोड्याशा फॉलो करणं हे आय थिंक सगळ्यात बेस्ट काम आहे, स्पेशली अशा परिस्थितीत जे लोक सामान्य माणूस करू शकतो. अशा परिस्थितीत तर हे सांगता येणारच आहे, पण नेहमीसाठी काय आवाहन तुम्ही प्रेक्षकांना करणार आहात? वन्य प्राणी हे वन्यच राहिले पाहिजेत. त्यांना कुठल्याही प्रकारची मानवी भावना किंवा कधी कधी जास्त करुणा माणसामध्ये येते आणि तो प्रयत्न करतो की मी तो प्राणी घरी आणतो, त्याची काळजी घेतो वगैरे वगैरे. ते न होऊ देता तो त्याच्या अधिवासात राहिला, तो माणसापासून लांब राहिला, ह्याच्यातच त्याची भलाई आहे आणि आपली पण भलाई आहे. त्याच्यातनंच आपला संपर्क कमीत कमी राहतो. आणि मी म्हटलं जसं कीपिंग वाईल्ड लाईफ वाईल्ड हा एक खूप इम्पॉर्टंट आजच्या घडीला मेसेज गरजेचा आहे लोकांना. कारण मग तो बिबट्या असो किंवा ती खार असो, कुठलाही प्राणी असो, पण त्यांनी त्याच्या अधिवासात राहणं हेच चांगलं आहे आणि आपण त्याच्यात हस्तक्षेप कमीत कमी करणं हेच गरजेचं आहे. वन्य प्राण्यांना वन्य राहू द्या आणि तुम्ही वन्य होऊ नका, हा थेट संदेश आज नचिकेतजी यांनी आपल्याला या हॅलो सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा असा एक संदेश आहे. आपलं जीवन आपल्या पद्धतीनं आपल्याला निसर्गानं सांगितल्याप्रमाणे जगणं आणि इतरांनाही त्यांच्या नैसर्गिक जगण्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू देणं, यातच आपल्या सगळ्या विश्वाचं भलं आहे, आपलं भलं आहे, वन्यजीवांचं भलं आहे. आज आपण हॅलो सह्याद्रीसाठी आलात आणि या खूप सामाजिक आणि आपल्यासोबतच्या फक्त समाज म्हणजे मानव प्राणी नाही तर आपल्यासोबतच्या अनेक प्राण्यांविषयीचा हा जो जिव्हाळ्याचा विषय आहे त्याविषयी आपलं मत, आपलं कार्य आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलं. आपले खूप खूप आभार.